Next bit, latent heat. Try this. Take a few pieces of ice in a glass beaker as shown in figure. Insert the bulb of thermometer in ice and measure its temperature. Put the beaker on a stand and heat the ice using burner. Record the temperature using the thermometer after every minute. तर विद्यार्थ्यांनो, लॅटेंट हीट हा हीट या टॉपिकमधला पुढचा पॉईंट आहे, ज्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी दिलेली आपल्याला परफॉर्म करायची आहे. या ठिकाणी ॲज पर गिवन जी थेरी दिलेली त्यानुसार एक बीकर घ्यायचा, बीकरमध्ये सम आईस क्यूब्स ॲज शोन इन फिगर आपल्याला टाकायचे आहे. स्टँडच्या साह्याने एक थर्मोमीटर आईस क्यूब्सच्यामध्ये त्याचा बल्ब जो आहे इन्सर्ट करायचा अँड बाय युझिंग बर्नर वी हॅव टू हीट द आईस क्यूब्स. देन रेकॉर्ड द टेम्परेचर using this thermometer when we provide heat to the ice cubes. As the ice is heated, it starts melting. Stir the mixture ice and water. ते ज्यावेळेस आईस क्यूब्सला आपण उष्णता देतो त्यावेळेस टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आणि त्या सायमल्टेनियसली आईस क्यूब्सला स्टर करत राहायचे. कंटिन्यू द हीटिंग इवन आफ्टर आईस स्टार्ट्स मेल्टिंग अँड ड्रॉ द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाईम. तर ज्यावेळेस तुम्ही आईस क्यूब्सला उष्णता देतात, आईस जरी वॉटरमध्ये कम्प्लिटली कन्वर्ट झाले तरी देखील वी हॅव टू provide heat to the ice cube water continuously and now draw the graph temperature versus time. You will observe that the temperature of the mixture remains 0 degrees Celsius till the ice melts completely. If we continue heating even after conversion of all the ice into water, the temperature of water starts rising and reaches 100 degrees Celsius. तर टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस आईस मेल्ट्स होतात कम्प्लिटली तेव्हासुद्धा त्या वॉटरचं टेम्परेचर जे आहे 0 डिग्री सेल्सिअस राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि इफ वी कंटिन्यू हिटिंग, ज्यावेळेस आपण कंटिन्यू हीट देतो इवन आफ्टर कन्वर्जन ऑफ ऑल द आईस इन टू द वॉटर, ज्यावेळेस पूर्णपणे बर्फ हा पाण्यामध्ये कन्वर्ट होतो, टेम्परेचर ऑफ द वॉटर स्टार्ट्स रायझिंग अँड रिचेस 100 डिग्री सेल्सिअस. आता पूर्ण बर्फाचं पाण्यात रूपांतर झाल्यानंतरसुद्धा आपण हीट देणं थांबवलं नाही. वी आर प्रोव्हाइडिंग हीट कंटिन्युअसली टू द बीकर आणि त्यामुळे काय होतं, टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग अँड इट रिचेस अप टू द 100 डिग्री सेल्सिअस. ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट्स कन्वर्टिंग इन टू द स्टीम. आता 100 डिग्री सेल्सिअसला काय होतं की 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती वॉटरचं टेम्परेचर वाढत नाही, उलट वॉटर स्टार्ट्स कन्वर्टिंग इन टू द स्टीम. The temperature of water remains constant at 100 degrees Celsius till all the water converts into the steam. तर एक पॉईंट इकडे नोट करण्यासारखी आहे की 100 डिग्री सेल्सिअस नंतर त्या वॉटरचं टेम्परेचर हे वाढत नाही, उलट वॉटर कन्वर्ट्स इन टू द स्टीम म्हणजे पाण्याचं वाफेत रूपांतर होण्यास सुरुवात होते. द ग्राफ ऑफ टेम्परेचर व्हर्सेस टाईम इज शोन इन द फिगर 5.2. तर जो ग्राफ आहे टेम्परेचर व्हर्सेस टाईम जो आपल्याला फिगर 5.2मध्ये दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे. In this graph, line AB represents the conversion of ice into the water at constant temperature. तर या ग्राफमध्ये ए बी जो सेगमेंट दिलेला आहे इट रिप्रेझेंट्स आईस इन टू द वॉटर अँड व्हेन द आईस इज हिटेड इट मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड कन्वर्ट्स इन टू द वॉटर ॲट धिस कॉन्स्टंट टेम्परेचर. आईस ॲब्झॉर्ब्स हीट एनर्जी ड्युरिंग दिस ट्रान्झिशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ एनर्जी कंटिन्यूज टिल द आईस कन्वर्ट्स इन टू द वॉटर. तर ए बी या जी लाईन दाखवलेली आहे तर या लाईनमध्ये जी कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होताना दिसतं ॲट 0 डिग्री सेल्सिअसपर्यंतच त्या वॉटरचं त्या आईस क्यूब्सचं टेम्परेचर राहतं वेन इट कन्वर्ट्स कम्प्लिटली इन टू द वॉटर. मग यावेळेस काय होतं की आईस जो आहे तो हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो ड्युरिंग धिस ट्रान्झिशन पिरियड आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट एनर्जी कंटिन्यूज टिल ऑल द आईस कन्वर्ट्स इन टू द वॉटर. Here the graph is given us in our textbook, time versus temperature. Here AB line indicate that at this constant temperature, या कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये काय होतं की आईस आणि वॉटर या दोघांचे टेम्परेचर 0 डिग्री राहतो आणि त्याचबरोबर या कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये कम्प्लिटली आईस क्यूबचं रूपांतर हे वॉटरमध्ये होतं. And then after when we provide heat to the temperature of the water rises up to the 100 degrees Celsius and then above it couldn't rise because at 100 degrees Celsius, which is the boiling point of water, at this temperature water start to evaporate. The temperature remains constant during this transition. This constant temperature at which ice converts into the water is called melting point of the ice.
तर असा टेम्परेचर ज्यामध्ये आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस म्हणतो. Thus, during transition of solid phase into the liquid, the object absorbs heat energy, but its temperature does not increase. त्यामुळे ज्यावेळेस ट्रान्झिशन पिरियड असतो सॉलिड फेजचा लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्याचा, तो ऑब्जेक्ट जो आहे हीट एनर्जी तर ॲब्झॉर्ब करतो, पण त्याचं टेम्परेचर मात्र राईज होत नाही. दिस हीट एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर विकनिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स इन द सॉलिड अँड ट्रान्सफॉर्म इट इन टू द लिक्विड फेज. तर हा जो कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, या कॉन्स्टंट टेम्परेचरचा उपयोग कशासाठी केला जातो, तर या हीट एनर्जीचा उपयोग त्या सॉलिड फेजमध्ये असलेल्या मॉलिक्युल्स आणि ॲटम्सच्या बॉन्ड्समध्ये जो स्ट्रॉंग कनेक्शन आहे त्या स्ट्रॉंग कनेक्शनला वीक करण्यासाठी वापरला जातो अँड ट्रान्सफॉर्म इट इन टू द लिक्विड फेज. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू द लिक्विड इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. मग लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, की अशी हीट एनर्जी जी ॲब्झॉर्ब केली जाते ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर सॉलिड फेजमधून लिक्विड फेजमध्ये ट्रान्सफॉर्म होत असताना ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जी हीट एनर्जी सॉलिड फेज ॲब्झॉर्ब करतो टू ट्रान्सफॉर्म इन टू द लिक्विड फेज, त्या हीट एनर्जीला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. So students, we will complete your latent heat of fusion. The remaining portion of the latent heat of fusion we will study in our next video.